गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं पण हिंमतच नाही झाली. खोटं बोलली तुमच्याशी. प्रभासचं भजनी मंडळ नाही, त्याचा एक बँड ग्रुप आहे आणि मी त्याच बँड ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करते. माझ्या वीणावर पूर्ण विश्वास आहे. माझी वीणा अशी, माझी वीणा तशी. आता तूच बघ तुझी वीणा कशी येते. तू माझ्यावर चिडून म्हणालास ना की मी माझ्या मुलीवर संस्कार केले नाहीत. तुम्ही आता आमच्या मालिकेमध्ये जो ट्रॅक बघताय की सारंग मुक्ता विरुद्ध रावसाहेब असा एक संघर्ष चाललेला आहे. घरात असायला पाहिजे की नाही त्यापेक्षाही मला घरातली गोष्ट बदलायची ते मनापासून इच्छा आहे. तुमचं नाचीचं नातं त्यांनी लय काही सहन केलंय. पण आता पुढे काही अशी वळणं आमच्या मालिकेमध्ये येत आहे की जिथे खूप भावनिक प्रसंग असे घडणार आहेत जे आता मी शूट करतोय. दादा काय झालंय काय तुम्हाला? जीव वाचवला म्हणून हात जोडून उभे राहिला. ती वेळेवर आली हे खरे पण म्हणून तिला या घरात स्थान द्यायला पाहिजे. इथपर्यंत तुमचे विचार पोहोचलेच कसे? पण ती गोष्ट अशी आहे की प्रेक्षकांच्या सुद्धा काळजाला हात घालणाऱ्या काही घटना आता आम्ही चित्रित करतोय आणि त्या तुम्हाला नक्कीच आवडतील. पाहत राहा आमची मालिका दार उघडवय झी5 वर कधीही कुठे. सेम पोझिशन सेम इथे दरवेळेला साडी नेसली त्याचा प्रकार मी सारखं वाटतं कोणतरी बरं आहे ना, पण बदलती एक नाही. हुबेहू आपली सुनबाई आहे. अगदी तिचं दिसणं, वागणं, बोलणं सगळं अगदी तसं आहे. हुबेहू म्हणजे तिचा वावर पाहिलं ना की असं वाटतं की मध्ये जाऊन काही घडलंच नव्हतं. सगळं अगदी आजही दादो फक्त ना ते झालं त्याने सांगितलं ते सगळं करून झालं पॉज जाऊ
सुनबाई खुशी. आजोबा लग्न आजोबा पप्पांना नाही आवडणार. नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझे पप्पा आणि तुम्ही बिझनेसमध्ये आजोबा आणि पप्पांनी माझं लग्न ठरवलं. मी त्यांचं मन नाही दुखवू शकत. प्रवास प्लीज आता प्रश्न विचारण्यामध्ये टाइम वेस्ट नको करायला. आपल्याला संगमनेरला जायचं आहे ताबडतोब. गाईस तुम्हाला सांगितलं ना तिथे जाण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि तसे माझं ऑफिसचं काम खूप पेंडिंग आहे त्यामुळे मी तरी आत्ता येऊ शकणार नाही तुमच्यासोबत. ठीक आहे प्रभास, तेव्हा तुला जर यायचं असेल ना तर आत्ता आमच्यासोबत चल. आणि जर तुला यायचं नसेल तर गँग आपण ह्याच्याशिवाय जातोय. जायला लागलंय. थांबा थांबा. चला मी पण येतो तुमच्यासोबत. चला. नाही रे सोड. आधीच मेलेल्यांना काय मारायचं. जाऊ द्या, वाट मोकळी करून द्या. जाऊ द्या मुडद्यांना. जा. बघत राहा मध्ये ये. हा आपल्या बाबांनी यायला किती 2 महिने झाले असतील ना. हां या 2 महिन्यात तुम्ही त्याची राहण्याची सोय नाही करू शकत. त्याला किती सगळं जाऊ. सोसायटीचा गेट अहो गंजलाय तो. काय बोलते काय सगळं जाऊ. काय बायको काय घडलंय का चला.
म्हणजे आता मारणारच होती बायको जाऊन इकडे रे बायको जाऊन नाही नाही बस बस ये